राज्य सरकारची आर्थिक शिस्त बिघडते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण अधिवेशनामध्ये 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। सरकार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एखाद्या वेळी 10% पुरवणी मागण्यांची तरतूद करू शकते। मात्र अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्यांचा आकडा फुगताना दिसतोय। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी 2024-25च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे। राज्याची आर्थिक स्थिती बिघडते की काय असा प्रश्न नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पडलाय। कारण सरकारनं पहिल्याच दिवशी सादर केलेल्या या पुरवणी मागण्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून तब्बल 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2,750 कोटींची तरतूद, सरकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन देण्यासाठी 1,204 कोटींची तरतूद, लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद, व्हीआयपींच्या हवाई प्रवासासाठी 40 कोटींची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद, नक्षलग्रस्त भागाच्या सुरक्षेसाठी 27 कोटी रुपये, भीमा कोरेगावच्या चौकशी समितीसाठी 1.5 कोटी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी 758 कोटी 96 लाख, मालवणमधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी अशा पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्यात। पुरवणी मागण्या म्हणजे काय? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारकडनं राज्याचा अर्थकारभार चालवण्यासाठी एक नियोजन केलं जातं। बजेटमध्ये केलेल्या तरतुदीसाठी निधी कमी पडला किंवा बजेटनंतर सरकारकडनं काही नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आणि त्यासाठी नव्यानं सरकारकडनं निधी मंजूर करून घेणं यालाच पुरवणी मागण्या म्हणतात। आणि पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हे आर्थिक शिस्तीला धक्का लावण्यासारखं आहे। सरकारनं पुरवणी मागण्या सादर केल्यावर आता विरोधी पक्ष आक्रमक झालाय। लोकप्रियतेसाठी सरकारकडून वारेमाप खर्च केला जातोय असा विरोधकांचा आरोप आहे। हे ज्या पुरवणी मागण्या ज्याला सप्लिमेंटरी बजेट म्हणतात ते किती टक्के असावं त्याचं सुद्धा बंधन आहे। परंतु गेल्या 2-2.5 वर्षामधली तुम्ही जर महाराष्ट्राची एकंदरीत अर्थ विभागाची जर अवस्था तुम्ही जर बघितली, फायनान्स डिपार्टमेंट बघितलं तर या महाराष्ट्राची पूर्वीपासूनची जी आर्थिक घडी होती ती पूर्णपणे विस्कटलेली आहे। एक राज्याची आर्थिक शिस्त होती ती आर्थिक शिस्त राहिलेली नाही आणि म्हणून जवळजवळ माझ्या आत्ताच्या माहितीप्रमाणे 1.25 ते 1.5 लाख कोटी पुरवणी मागण्या ह्या आतापर्यंत या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत। राज्याचा अर्थसंकल्प 6 लाख कोटी इतका आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत, त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील। आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे। जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे। खरं तर सरकारने लोककल्याणकारी योजना जाहीर करण्यात काही गैरच नाही, मात्र लोककल्याणकारी योजनांवर लोकप्रियतेसाठी खर्च जास्त होत असेल तर विचार करणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात मागण्या आलेल्या आहेत। खरं म्हणजे कुठलीही कंटिंजन्सी नसताना, म्हणजे कुठली नैसर्गिक आपत्ती किंवा कुठला अचानक खर्च आलेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मागण्या आल्या। त्याला प्रामुख्याने कारण दिसतं की सरकारने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये बऱ्याच प्रोव्हिजन केलेले आहेत। विशेषतः आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटीची तरतूद केली आहे। शेतकऱ्यांसाठी जी मोफत वीज योजना सुरू केली आहे 7.5 अश्वशक्तीच्या पुढे, त्याच्यासाठी 2,750 कोटीची तरतूद आहे। नंतर मनोरा आमदार निवास जे नव्याने बांधतायत त्याच्यासाठी 209 कोटीची तरतूद आहे। राजकोटचा शिवाजी पुतळा जो आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे कोसळला होता तोची उभारणी आणि तो मजबूत पुतळा उभारण्यासाठी याच्यामध्ये 36 कोटींची तरतूद त्याच्यामध्ये केली आहे। अशा अनेक तरतुदी याच्यामध्ये आहेत प्रामुख्याने। महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात जवळपास 95,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या। या अधिवेशनात 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यात।
जी आकडेवारी जवळपास एकूण अर्थसंकल्पाच्या 20% इतकी आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच खर्चाला हात आवरला नाही तर तिजोरीवर आर्थिक संकट येऊ शकतं. सरकारकडून अर्थसंकल्प तयार केला जात असताना सरकार जाहीर करणार असलेल्या योजना, राज्यात होणारी विकास कामं आणि त्यासाठी लागणारा पैसा या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला जात असतो आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र अभ्यासानंतर आलेल्या रकमेचा अर्थसंकल्प सादर केला तर मोठी वित्तीय तूट ही दिसून येते आणि त्याचमुळं ही वित्तीय तूट दिसणं टाळण्यासाठी सरकारकडनं कमी रकमेचा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्यानंतर पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अतिरिक्तचा निधी या योजनांसाठी मागणी केली जाते का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागपूर.